हालेलुया. प्रियांनो, खरोखर परमेश्वराच्या नावामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक सैतानी बंधन नष्ट होऊन जातं. हालेलुया. आणि खरोखर जिथे येशूचं नाव येतं तिथं उन्नती होते. तुम्हाला माहितीये, जिथे येशूचं सामर्थ्य येतं तिथं उन्नती होती. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती स्तोत्र यशाया 60 मध्ये असं म्हटलं ना की ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य, देवाचा आत्मा जिथे उतरून येतो त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला, की जी राख आहे, राख शिरोभूषण बनून जात. कदाचित आपलं जीवन जळून गेले, नष्ट झाले, राखेप्रमाणे झाले आणि आपल्याला वाटते ही राख, याचा काहीच उपयोग नाही, याला फक्त फेकून द्यावा लागेल. पण प्रभू येशूच्या हातामध्ये जर तुम्ही ती राख दिली, हालेलुया, त्या राखेला तो सोनं बनवतो. तर सोनं बनवतो इतकंच नाही, सोन्याचा मुकुट बनवतो जो राजाच्या डोक्यामध्ये घालण्यात येईल. हालेलुया. किती महान परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद. आज प्रत्येक साक्ष, प्रत्येक जी आपण मुद्दाम इतक्या वेळ साक्ष घेतो का माहितीये का, यासाठी की आपल्याला समजावं की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एक सारखाच आहे. ज्या गोष्टी आपण बायबल मध्ये वाचतो 2000 वर्षापूर्वी येशूने केल्या, पण त्या सर्व गोष्टी आज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज पण होत आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रभूला खूप खूप धन्यवाद. यावेळेस आपण आता प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. आपलं बायबल आपण उच्च करूया आणि आपण सर्वजण एक बोली देऊया. सर्वजण माझ्या मागे बोला, आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडे माझे कान लावत आहे. मी देवाच्या वचनाकडे माझे डोळे लावत आहे. मी देवाचं वचन माझ्या अंतःकरणामध्ये मी जपून ठेवत आहे. आणि आज परमेश्वराचं वचन मला जीवन देत आहे, मला आरोग्य देत आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडा समान बनलो आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावला आहे. देवाचं वचन पाणी आहे आणि मी ते झाड आहे. आणि त्या वचनाच्या पाण्यामुळं मी फलद्रूप होत आहे, मी समृद्ध आहे, मी आशीर्वादित आहे. कारण मी दिवस आणि रात्र मी देवाच्या वचनावर मनन करत आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. तुझ्या सर्व महिमा, सर्व आदर, सर्व गौरव आम्ही तुला देतो, कारण तू आम्हाला महान, अति महान व अति उच्च तुझं वचन आम्हाला दिलंस. या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वादित केलंस. या वचनाच्या द्वारे आम्हाला विजयी केलंस. तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करेल. आम्हाला सर्व बंधनातून मुक्ती दिलीस. आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे चमत्कारिक जीवन आहे. हालेलुया. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्तासारखं. ख्रिस्ती म्हणजे काय? ख्रिस्तासारखं. हालेलुया. आणि जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं, येशूचा जो जन्म आता आपण साजरा करणार आहोत ना, हालेलुया, येशूचा जन्म हा चमत्कार आहे. येशूचा जन्म काय? कारण आपण पाहतो येशूचा जन्म साधारण रीतीने झाला नाही. हालेलुया. तर येशूचा जन्म हा अद्भुत रीतीने झालेला आहे. हालेलुया. इनफॅक्ट जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, त्याचं नाव काय? अद्भुत मंत्री. येशू ख्रिस्त काय?
तुम्हाला माहिती नाही, या जगामध्ये वेगवेगळे मंत्री असतात. बांधकाम मंत्री, शिक्षण मंत्री, अजून कोणते मंत्री? पालक मंत्री, संरक्षण मंत्री, हा मंत्री, तो मंत्री. पण येशू ख्रिस्त अद्भुत कार्य करणारा मंत्री आहे. हालेलुया. या डॉक्टर हात वर करतात आणि बोलतात, झालं, आम्ही काय नाही करू शकत. आमेन. त्यास येशू कार्य करतो. हालेलुया. जस्ट मागच्या हप्त्यामध्ये प्रियांनो असं झालं, जे पास्टर प्रदीप आहेत माझ्या घरी आले होते आणि अचानक त्यांना फोन आला आणि त्यांना फोनवर त्यांचे एक मेंबर होते आणि त्यांचे जे मेंबर होते ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते. त्यांच्या मेंबरचं कोणतरी नातेवाईक आयसीयू मध्ये ऍडमिट होतं आणि मग ब्रदर प्रदीप मला बोलले की भैया तुम्ही प्रार्थना करा, पास्टर तुम्ही प्रार्थना करा, तो मुलगा आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. आणि प्रियांनो, मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जाहीर केलं की प्रभू धन्यवाद, हा जो मुलगा आयसीयू मध्ये ऍडमिट आहे त्याचे सर्व रोग आणि विकार तू क्रूस खांबावर वाहून नेलेले आहे. हालेलुया. आणि तुला बसलेल्या फटक्याने हा मुलगा या क्षणी निरोगी झालेला आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, दुसऱ्या वेळेस मी भेटलो, हालेलुया, तर पास्टर प्रदीपने मला सांगितलं तो मुलगा डिस्चार्ज झालेला आहे. हालेलुया. प्रियांनो, तो मुलगा आयसीयू मध्ये होता. डॉक्टर बोलत होते आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. पण प्रियांनो, ज्यावेळेस डॉक्टर गॅरंटी देत नाही, पण येशूकडे नेहमी गॅरंटी आहे. हालेलुया. येशूकडे नेहमी सामर्थ्य आहे, येशूकडे बुद्धी आहे, येशूकडे ज्ञान आहे आणि येशू प्रत्येक परिस्थितीमधून आपल्याला तो बाहेर काढू शकतो. हालेलुया. भलेही तुम्हाला माहिती बायबलमध्ये म्हटलं ना, पुढे समुद्र आहे आणि मागे फारोची सेना आहे. हालेलुया. पण जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास करता तर तो प्रभू येशू ख्रिस्त समुद्रामधून मार्ग, समुद्रामधून रस्ता तयार करणारा परमेश्वर. हालेलुया. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप गरजेची गोष्ट आहे की आपले लक्ष हे नेहमी प्रभू येशूकडे लागलेलं पाहिजे. दिवसभर फक्त चर्च मध्ये आल्यावर नाही. हालेलुया. प्रत्येक वेळेस आपले लक्ष प्रभू येशूकडे पाहिजे. आमेन. ज्यात आपले लक्ष नेहमी प्रभू येशूकडे असतं. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच वाटणार नाही आता मी काय करू, कारण जर तुमचं लक्ष येशूकडे, येशू लगेच सांगतो आता असं कर, हा मार्ग आहे, तो मार्ग आहे, इथून जा, तिथून जा, हे कर, ते कर. आमेन. हालेलुया. आणि म्हणून तुमचं आणि माझं काम या जगामध्ये काय, मी तुम्हाला सांगतो एकच आहे, येशूकडे पाहत राहा. बायबल सांगतं जे येशूकडे पाहत राहतात त्यांचे मुखे लज्जेने कधीच काळवळणार नाही. हालेलुया. प्रॉब्लेम कुणाचा आहे? ज्यांना येशूसाठी वेळ नाहीये, फक्त जग 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 जग, पैसा 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 पैसा, जगाकडे बघत राहतात, पैशाकडे बघत बसतात ना, असे खड्ड्यात पडतात. मग खड्ड्यात पडल्यानंतर आम्हाला वर काढा, आम्हाला वर काढा, मग प्रार्थना सुचती आहे की नाही? तर प्रियांनो, म्हणून त्या खड्ड्यात पडण्याचा वाट बघू नका. आपलं लक्ष नेहमी परमेश्वराकडे ठेवा, नेहमी प्रार्थनेमध्ये राहा, नेहमी देवाचं वचन वाचा. फक्त खड्ड्यात पडल्यानंतरच मग येशूकडे जायचं, ही जी विचित्र मेंटॅलिटी अनेक लोकांची, त्याच्यामधून बाहेर निघा. हालेलुया. येशू बोलला मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. हालेलुया. जो फाटा माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. फळ देत राहा ना. का फाट्यापासून वेगळं व्हायचं, का खड्ड्यात जायचं आणि मरद बसायचं आणि मग पुन्हा येशूला आवाज द्यायचा. हालेलुया. प्रियांनो, त्याला लागून राहा, प्रभू येशूला धरून राहा. हालेलुया. आणि प्रियांनो, रोज आणि रोज अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये पहा. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओके प्रियांनो, आता आपण आजच्या वचनाकडे जाऊया. आपण यशायाचं पुस्तक
याचा 7वा अध्याय आणि 14 वचन यावेळेस आपण वाचूया. यशाया याचा 7 अध्याय आणि 14 वचन. यशाया याचा 7 अध्याय 7 आणि 14 वचन. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, आम्हा सन्निध देव असे ठेवील. आमेन. प्रियानी, द बायबल सांगते यास्तव प्रभू म्हणजे परमेश्वर यहोवा देव स्वतः तुम्हाला चिन्ह, सर्व बोला चिन्ह, चमत्कार, चिन्ह देत आहे. हालेलुया. तर परमेश्वराने एक चिन्ह दिलं, देवाने एक चमत्कार केला. चमत्कार काय झाला इथं बायबल सांगतं, पहा कुमारी, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाहीये, इथं बायबल सांगतं पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. हालेलुया. तर प्रियांनो, आपल्याला माहिती आहे जगाची रीत आणि देवाने लावून दिलेली रीत की एक कुमारीला बाळ होऊच शकत नाही. हालेलुया. कारण आपल्याला माहिती प्रियांनो, ज्यावेळेस एक कुमारीचं लग्न होतं, ज्यावेळेस आपण पाहतो तिला पती आहे, त्यावेळेस लग्न झाल्यानंतर एक कुमारीला, ती कुमारी राहत नाही, तर आपल्याला माहिती ती विवाहित स्त्री होती. आणि जी विवाहित स्त्री आहे तिला काय होतं, बाळ होतं. हालेलुया. एक कुमारीला बाळ होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. असं अशक्य आहे, असंभव आहे, असं होऊच शकत नाही. एक कुमारीला बाळ होऊच शकत नाही. हालेलुया. पण इथं देवाने येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर 700 वर्ष, येशूचा जन्म होण्याच्या किती 700 वर्ष अगोदर, किती वर्ष अगोदर 700 वर्ष अगोदर काय सांगितलं वचनामध्ये, की जी कुमारी आहे तिला बाळ होणार आहे. आमेन. हालेलुया. ती कुमारी कोण आहे, ती कुमारी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आई मरिया. हालेलुया. जी मरिया एक कुमारी होती, पण बायबल सांगतं जसं यशायाने 700 वर्ष अगोदर वचनामध्ये भविष्यवाणी केली होती, त्या भविष्यवाणीप्रमाणे जी मरिया ती गर्भवती राहिली आणि तिला बाळ झाला. हालेलुया. आणि 25 तारखेला आपण येशूचा वाढदिवस आपण साजरा करणार आहे. येशू ख्रिस्त आता 2026 वर्षाचा या 25 डिसेंबरला होणार आहे. हालेलुया. हालेलुया. येशूचा कितवा वाढदिवस आहे, 2026वा. शरीरामध्ये येशू ख्रिस्त जिवंत आहे. येशूचं भूत नाहीये, आपण भूताचा वाढदिवस साजरा करत नाही. आणि येशू ख्रिस्ताची ही जयंती नाहीये, जयंती ही मेलेल्या लोकांची असते. जयंती कुणाची असते, मेलेल्या लोकांची असते. पण येशूची जयंती नाहीये, येशू ख्रिस्ताचा वाढदिवस आपण साजरा करत आहे. हालेलुया. तो येशू ख्रिस्त आज पण शरीरामध्ये जिवंत आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो आपला जो देव आहे हा अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करणारा देव आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म हा एक मोठं चिन्ह, चमत्कार होता. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर येशूच्या जन्मापासून आणि येशूचं पूर्ण जीवन जर आपण बघितलं, येशूचं पूर्ण जीवन रोज काहीतरी चमत्कार आहे, अद्भुत कार्य आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, आता हा चमत्कार कसा झाला, यशायाने तर 700 वर्ष अगोदर लिहिलं होतं, पण आता आपण बघूया 2000 वर्षापूर्वी काय झालं. मत्ते याचा पहिला अध्याय आणि आपण 18 पासून ते 25 पर्यंत वचन वाचूया. मत्ते याचा पहिला अध्याय 18 पासून ते 25. आणि बाबेलास देशांतर झाले, त्यावेळी योशियाला मत्ते
मत्तेचा पहिला अध्याय 18 येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो येशूचा जन्म या प्रकारे झाला. काय झालं? त्याची आई मरिया हिचे योसेफा बरोबर वागदान किंवा एंगेजमेंट झाली होती, मागणी झाली होती. आणि बायबल सांगतं की त्यांचं लग्न झालं नव्हतं. आणि इथं बायबल सांगतं की ज्या वेळेस त्यांची मागणी झाली, इथं बायबल सांगतं की ती पवित्र आत्म्यापासून, कशापासून? सर्व बोला, पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. हालेलुया. तर पवित्र आत्मा मरियेवर आला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जी मरिया ही गर्भवती झाली. हालेलुया. है ना? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या द्वारे मरिया गर्भवती झाली. आमेन. हालेलुया. आणि प्रियांनो, इथं बायबल सांगतं ज्यावेळेस मरिया गर्भवती झाली, तिचा पती योसेफ याला वाटलं हिने तिचं तोंड काळ करून टाकले. काय केले तिने? तिला वाटलं मरियेचं नक्की कोणत्या तरी मुलाबरोबर लफडं असेल. आणि म्हणून त्याने काय म्हटलं, मी हिला काय करणार आहे, आता सोडून टाकणार आहे, मला ही मुलगी नकोय. पण तरी पण योसेफ खूप चांगला मुलगा होता. हालेलुया. ज्यावेळेस त्याला समजलं की ती गर्भवती आहे, त्याने काय निश्चय केला, बघा किती चांगला मुलगा होता, तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळं, हालेलुया, तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. जर दुसरं कोण असतं नॉर्मल, हालेलुया, तर कितीतरी गोंधळ आणि धिंगाणा आणि कितीतरी वाईट गोष्टी केल्या असत्या. पण सर्व देवाचं, म्हणजे बघा, देवाने योसेफाला निवडलं. त्या देवाला माहिती होती योसेफ चांगला माणूस आहे. आणि देवाने मरियाला निवडलं कारण देवाला माहिती होतं मरिया ही आशीर्वादित स्त्री आहे. आमेन. हालेलुया. आणि मग इथं आपण पाहतो, तुम्हाला म्हणजे आपल्याला हे वाचताना खूप छान वाटतं. मरिया कुमारी होती आणि मग तिला बाळ होणार, तिला येशू ख्रिस्ताचा. पण विचार करा, मरिया आणि योसेफ यांना अनेक लोकांकडून चीथू ऐकावं लागलं. अनेक लोक, तुम्हाला माहिती, येशूचा जन्म झाल्यानंतर देखील येशूला नाव ठेवायचे. तुम्हाला माहितीये? तर प्रियांनो, आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आणि आपण पाहतो मरियेने आणि योसेफाने, हालेलुया, परमेश्वरावर भरोसा ठेवला. हालेलुया. इथं आपण पाहतो ज्यावेळेस
योसेफच्या मनामध्ये असे सर्व चुकीचे विचार येत होते, त्यावेळेस बायबल सांगतं की प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाचा पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. तुझी जी होणारी पत्नी आहे मरिया, तिला तू तिचा स्वीकार कर. हालेलुया. आणि पुन्हा एकदा देवदूत काय म्हटलं, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. तर येशू ख्रिस्त हा कशाच्या द्वारे जन्माला आला? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. आणि म्हणून आपण पाहतो ना, जो पवित्र आत्मा आहे हा येशू ख्रिस्ताचा पिता आहे. कारण बायबल सांगते येशूचा जन्म कशाच्या द्वारे झाला? पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. मग पवित्र आत्मा कोण आहे? येशू ख्रिस्ताचा पिता आहे. आमेन. आणि तुम्हाला माहितीये का, ज्या सर्वांचा नवीन जन्म झालेला आहे, ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांचा पिता देखील पवित्र आत्मा आहे. आमेन. हालेलुया. कदाचित या जगामध्ये तुम्ही जगत असताना, हालेलुया, तुम्हाला तुमच्या बापाचं प्रेम, तुमच्या वडिलांचं प्रेम मिळालं नसेल, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, ज्यास पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो, तो सर्व प्रेमाची कमी भरून काढतो. ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे ना, त्यांना कुणाची गरज नाही. हालेलुया. कारण जो बाप ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतोय. हालेलुया. तो पवित्र आत्मा माझा पिता आहे, तो पवित्र आत्मा माझा बाप आहे, आणि तोच पवित्र आत्मा तुमचा पिता आहे आणि तुमचा बाप आहे. आमेन. हालेलुया. हा, स्वर्गामध्ये देखील आपला पिता आहे. हालेलुया. पण जो स्वर्गामधला पिता आणि पवित्र आत्मा पण एकच आहे. कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे काही तीन देव नाहीये, ते एकच देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर आपण पाहतो प्रियांनो की येशूचा जन्म कशापासून झाला? आणि बायबल सांगतं की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. आणि बायबल सांगतं हे सर्व जसं आपण ऑलरेडी बघितलं, यशाया याचा 14 अध्याय आणि 14 वचनामध्ये जी 700 वर्षापूर्वी बायबल मध्ये भविष्यवाणी लिहिली होती, ती भविष्यवाणी इथं मत्तेचं पुस्तक 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये पूर्ण झाली. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव जे बोलतो ते नेहमी पूर्ण करतो. हालेलुया. येशूच्या पहिल्या येण्याविषयी जे लिहिलं होतं, तो एका कुमारीच्या द्वारे जन्मास येईल, तर ते पूर्ण झालं. हालेलुया. आणि आता देवाचं वचन हे सांगतं, तो पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस येणार आहे आणि तो पांढऱ्या घोड्यावर बसून, हालेलुया, या पृथ्वीवर येणार आहे. हालेलुया. तर प्रियांनो, जसं पहिलं येणं आपण पाहतो बायबल मध्ये जे सांगितलं ते पूर्ण झालं, तसंच येशूचं दुसरं येणं देखील आता खूप लवकर पूर्ण होणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून या जगाच्या माग आणि गोष्टींच्या माग पडू नका. हालेलुया. येशूकडे पाहत राहा, येशूचा शोध करत राहा, येशूचा झटून शोध करा, कारण त्यासाठीच देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं आहे. तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, हालेलुया, कशासाठी बनवलं देवाने आपल्याला? त्याच्यावर प्रेम करण्यासाठी. आणि बघा त्याने किती महान प्रेम आपल्यावर केलेले. आपण अजून जसं देवाच्या वचनामध्ये पुढे जाणार आहोत, आपण पाहणार आहोत. आमेन. आता सर्वात मोठा प्रश्न हा की आपण पाहिलं येशूचा जन्म एक कुमारीच्या द्वारे झाला. येशू ख्रिस्ताला कोणताच जगातला बाप नाही. येशू ख्रिस्ताचा पिता पवित्र आत्मा आहे. येशूचा पिता तो स्वर्गीय बाप आहे. हालेलुया. पण प्रश्न चिन्ह हा कशासाठी असतो?
असं का झालं? असं काय? येशूचा जन्म हा आपण पाहतो एक जगातल्या साधारण माणसापासून झाला नाही. तर येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागे काय कारण आहे? हालेलुया. त्याच्या मागे एकच कारण आहे, आणि ते कारण हे, कारण अनेकांना समजत नाही. कारण हा चमत्कार आहे. चमत्कार आपल्या बुद्धीला समजत नाही. जर चमत्कार होतो ना, चमत्कार हा आपल्या बुद्धीने, आपल्या शक्तीने, आपल्या मानसिक बळाने होत नाही. चमत्कार हा देवाच्या सामर्थ्याने होतो. हालेलुया. म्हणून माणसाला समजत नाही. माणसाला नाही समजत चमत्कार झाल्यावर. हालेलुया. हालेलुया. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न की मग येशूचा जन्म अशा चमत्कारिक रीतीने का झाला? त्याच्या मागे कारण काय? हालेलुया. त्याच्या मागे एक कारण आहे प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे का? येशूचा जन्म चमत्कारिक रीतीने झाला का? कारण येशू ख्रिस्त, जसं आपण आता बघितलं, पवित्र आत्म्यापासून जन्माला आला. येशू ख्रिस्त हा जन्मापासूनच पवित्र आहे. आमेन. हालेलुया. पण या जगामध्ये सर्व दुसरे लोक जन्माला येतात एक पुरुष आणि स्त्री पासून. आपल्या सर्वांचा जन्म कुणाच्या द्वारे झाला? तुम्ही ढगातून पडले का डायरेक्ट? कोण ढगातून पडलं काही ते? सर्वांना आई वडील. ढगातून कोणच नाही पडलं ना? सर्वांना आई वडील आहे का? मग काय केलं असता? है ना? मला आई वडील आहे. तुम्हाला आहेत ना? हालेलुया. हालेलुया. या जगामध्ये जो प्रत्येक माणूस ढगातून पडत नाही, प्रत्येक व्यक्तीचा जन्म आई आणि वडिलांपासूनच होतो. दुसरा मार्ग नाही या जगामध्ये येण्यासाठी. हालेलुया. है ना? आणि मग म्हणून आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, प्रत्येक माणूस हा एका स्त्री आणि पुरुषापासून जन्मास येतो. म्हणून तुम्हाला माहिती आहे, आता प्रॉब्लेम हा होतो, जे सर्व लोक जगामध्ये जन्माला येतात त्याच्यामध्ये काय माहितीये का? त्याच्यामध्ये त्याच्या बापाचा स्वभाव आहे. जसा बाप आहे तशी लेकरं. बरोबर आहे? जसे बाप, जसा बाप तसे लेकरं. आपल्या बापामध्ये त्याच्या बापाचा स्वभाव होता. आपल्या आज्यामध्ये आपल्या पंजाचा स्वभाव होता. आपल्या पंजामध्ये खापर पंजाचा स्वभाव होता. खापर पंजाच बोलतात ना? पंजानंतर काय असतं? खापर पंजा. त्याच्यानंतर काय? बरं, परपंजा आणि मग खापर पंजाचा स्वभाव. हालेलुया. आणि खापर पंजामध्ये कुणाचा स्वभाव? आदामाचा स्वभाव. सर्वात पहिला माणूस ज्याचं नाव होतं आदाम. हालेलुया. आणि त्याच्या बायकोचं नाव होतं हवा. हालेलुया. परमेश्वराने आदाम आणि हवा यांना बनवलं. बायबल सांगतो उत्पत्ती याचं पुस्तक, आणि जर तुम्ही तिथे वाचलं, देवाने माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं. कसं बनवलं माणसाला? माणसाला देवाने जसा देव होता तसं बनवलं. जर तुम्ही आदामाला बघितलं असतं एदेन बागेमध्ये, जोपर्यंत एदेन बागेमध्ये होता, हालेलुया, तुम्हाला येशूच दिसला असता. आणि तुम्ही कन्फ्युज झाला असता, यार इथे येशू काय करतोय बाबा? हालेलुया. हालेलुया. कारण जर आपण बघितलं उत्पत्ती पहिला अध्याय आणि प्रियांनो इथं जर आपण वाचलं ना, मग देव बोला आपल्या प्रतिरूपाचा, सर बोला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य, आपल्या सारखा दिसणारा असा मनुष्य आपण करू. हालेलुया. तर देवाने आदाम आणि हवा यांना कसं बनवलं? आपल्या प्रतिरूपाप्रमाणे आणि देवासारखं दिसणार. मग तुम्हाला माहिती आहे देवाला डोळे आहेत,
वाचलं तुम्ही कधी बायबलमध्ये? देवाला डोळे, देवाला हात आहे, तुला माहिती देवाला पाय. हालेलुया. जसं देव आहे तसं देवाने माणसाला बनवलं. हालेलुया, हालेलुया. पण सर्वात महत्वाची गोष्ट बायबल सांगतं देव आत्मा आहे. देव कोण आहे? आत्मा आहे. जर देव आत्मा आहे, मग देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं. मग आपण कोण आहे? आपण शरीर आहे का मन आहे का आत्मा आहे? देव कोण आहे? आत्मा आहे. मग प्रियानो आपण कोण आहे? हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट आपण ही समजून घेऊया की देवाने आपल्याला आत्मा म्हणून बनवलेले आहे. देवाने आपल्याला आत्मा दिलेला आहे. आपण आत्मा आहोत. आपल्यामध्ये मन आहे. आपल्यामध्ये काय आहे? आपल्याला बुद्धी दिली देवाने. मेंदू दिलाय आपल्याला, बुद्धी, ब्रेन. देवाने आपल्याला काय दिला? ब्रेन दिलेला आहे. देवाने आपल्याला मेंदू दिलेला आहे. आपल्याला विचार करण्याची शक्ती दिली आहे. हालेलुया. आणि देवाने आपल्याला शरीर दिलेले आहे. हे शरीर आपलं घर आहे. आपल्या जो आत्मा आहे त्याचं घर आहे. आमेन. पण तुम्ही शरीर नाहीये, तुम्ही आत्मा आहे. आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये राहतो आणि आपल्याला मन आहे. म्हणून तुमचं मन आणि तुमचं शरीर म्हणजे तुम्ही नाहीये. तुमचं मन आणि तुमचं शरीर म्हणजे तुम्ही नाही, तर तुम्ही आणि मी आपण कोण आहोत? आत्मा. देवाने आपल्याला काय बनवले? आत्मा बनवले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आहे की नाही? तर आपण पाहतो जसा आपला विषय चालला होता की प्रियानो, देवाने आदाम आणि हवा यांना आपल्या प्रतिरूपाप्रमाणे बनवलं आणि देवाने माणसाला काय बनवलेले? आत्मा बनवलेले. काय बनवलेले? आत्मा बनवलेले. तुम्हाला माहितीये माणूस हा शरीर नाहीये, माणूस हा मन नाहीये, माणूस हा आत्मा आहे. सर्व बोला, मी एक आत्मा आहे. मी एक आत्मा आहे. कोण आहे आपण? आत्मा. हालेलुया. पण आता अशी गोष्ट झाली प्रियांनो, जर तुम्ही उत्पत्ती 3 अध्यायामध्ये बघितलं, तुम्हाला समजतं की देवाचा एक शत्रू आहे. आणि त्या शत्रूचं नाव काय? शत्रू, सैतान. देवाचा एक शत्रू आहे, त्याचं नाव कोण आहे? आणि तो देवाचा शत्रू जितका आहे तितका शत्रू तुमचा आणि माझा पण आहे की नाही? जो आपण पाहतो सैतान हा देवाचा शत्रू आहे आणि सैतान सर्व मानव जातीचा शत्रू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्या सैतानाने काय केलं? त्या सैतानाने माणसाला मोहामध्ये घातलं. देवाने आदाम आणि हवा यांना सांगितलं होतं, हालेलुया, काय की तुम्ही जे बाग आहे, बागेच्या मध्यभागीमध्ये जे झाड आहे, बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे, त्याचं फळ तुम्ही खाऊ नका. ही देवाने दिलेली आज्ञा होती. एकच आज्ञा पाळायची. किती आज्ञा पाळायच्या? 10 नाही, 600 नाही. किती आज्ञा आहेत? एकच आज्ञा पाळायची. हालेलुया. पण आपण पाहतो माणसाने ती आज्ञा मोडली. माणसाने काय केलं? देवाची आज्ञा मोडली. दुसऱ्या शब्दामध्ये असं झालं प्रियांनो, माणसाने देवावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी सैतानावर विश्वास ठेवला. तर बोला, माणसाने देवावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी सैतानावर विश्वास ठेवला. आता मला सांगा, आदाम आणि हवा यांना देवाने कसं बनवलं होतं? स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे. ते ऑलरेडी देवासारखे होते. आमेन. जसं मी तुम्हाला दाखवलं वचनामधून, जर तुम्ही आदामाला बघितलं असतं, तुम्हाला कोण दिसलं असतं? येशू. हालेलुया. पण सैतान त्यांना बोलला, नाही, तुम्ही देवासारखे नाही,
तुझ्यामध्ये हे कमी आहे, तुझ्यामध्ये कमी आहे, आणि तुला तुझी कमी भरून काढायची तर एकच मार्ग आहे. किती मार्ग आहे? जर तुला तुझी कमी, तुझ्या जीवनामधली कमी भरून काढायची, किती मार्ग आहे? एकच मार्ग आहे. तो मार्ग काय? ते फळ खा. ते फळ खाल्लं तर तू देवासमान बनशील. आता प्रश्न हा, हालेलुया, देवाने तो ऑलरेडी त्यांना कसं बनवलं होतं? स्वतःच्या, हालेलुया. पण सैतानाने काय म्हटलं? नाही, तुम्ही काय करा, तुम्हाला जर देवासारखं बनायचंय तर तुम्हाला काय करावं लागल? ते फळ खावं लागल. आणि बायबल सांगतं त्यांनी, आता बघा इथं दोन मार्ग आहेत ना. एक मार्ग काय? देवावर विश्वास ठेवणं. देवाने म्हटलेले तुम्ही देवा समान आहात, मी तुम्हाला माझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले. हालेलुया. मग देवावर विश्वास ठेवायचा आणि ते फळ खायचं नाही. दुसरा मार्ग हा की सैतानावर विश्वास ठेवायचा. सैतानाने म्हटलं तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुम्ही देवासमान बना. आणि आदाम आणि हवा यांनी सैतानाचं ऐकलं. आता ज्या कोणत्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता आणि त्याचं ऐकता, जर ज्या कोणावर तुम्ही विश्वास ठेवता व त्याचं ऐकता, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता आणि देवाचं ऐकता तर तुम्ही देवासमान राहणार. पण जर तुम्ही सैतानावर विश्वास ठेवला आणि सैतानाचं ऐकलं तर तुम्ही सैतानासारखं बनणार. आणि आदाम आणि हवा यांनी काय केलं? सैतानाचं ऐकलं, सैतानावर विश्वास ठेवला. आणि प्रियांनो, काय झालं? जे आदाम आणि हवा दोघं देवा समान होते. पुन्हा समान होते? ते सैतानासारखे झाले. काय झाले? ते सैतान झाले. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्यामध्ये सैतानाचा स्वभाव आला. कुणाचा स्वभाव आला? सैतानाचा स्वभाव. हालेलुया. सैतानाचा स्वभाव मध्ये कोणता स्वभाव? स्वार्थी स्वभाव. कारण थोडासा आवाज वाढ, किंचित. कोणता स्वभाव आला? सैतानाचा स्वभाव आला. कोणता स्वभाव आला? सैतानाचा स्वभाव कोणता आहे? स्वार्थीपणा. आणि या स्वार्थीपणामध्येच जो गुण आहे, गर्व करण्याचा गुण, घमंड करण्याचा गुण. सैतान काय बोलला? ज्यावेळेस तो देवाचा आराधक होता, तो एक देवदूत होता, पण सैतानाने देवाचं सिंहासन बघितलं आणि सैतान बोलला, मी माझं सिंहासन देवापेक्षा उंच करल. सर्वांनी माझ्याकडे बघा, मी बॉस आहे. सर्वांनी माझ्याकडे बघा, माझ्याकडं बघा, मी किती भारी आहे, मी किती बुद्धिमान आहे, बघा माझ्यामधून कसा प्रकाश निघतोय. जे डिस्को लाईट आहेत ना, आज सर्व जगामध्ये लावतात, ते सैतानामधून. ऍक्च्युली देवाने सैतानाला प्रकाश देणारा देवदूत बनवलं होतं. हालेलुया. दुसरी गोष्ट, तो एक म्युझिशियन होता. तो देवाची आराधना करणारा होता. कोण होता? आराधना करणारा, देवाचा आराधक होता. हालेलुया. हालेलुया. आहे की नाही? त्याचं काम काय होतं? देवाचं नाव उंच करणं. हालेलुया. आहे की नाही? पण या सैतानामध्ये गर्व आला, घमंड आला. तो बोलला, काय जग, काय सर्व देवदूत फक्त देवाकडे पाहतात, काय सर्व लोक फक्त देवाकडे पाहतात,
सर्व जगाने माझ्याकडे बघितलं पाहिजे. मी किती भारी, मी किती बुद्धिमान, मी किती हुशार. हालेलुया. ते एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, विशेष म्हणजे आराधना करणारे जे लोक आहेत. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाची आराधना करतो ना, तुम्ही किती सुंदर गाता, तुम्ही किती सुंदर वाजवता, तुम्ही किती सुंदर दिसता, हे महत्वाचं नाही. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस गीत गाता, ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, तुम्ही लपलं पाहिजे. कारण हे जे करू होते त्यांना आराधना करायला काय सांगितलं? तुझं तोंड 2 पंखांनी लपवा. आणि काय बोला? पवित्र 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 पवित्र. हालेलुया. जे वर्शिप लीडर नुसते शो ऑफ करतात नाही का, तुम्ही बघितलं असेल आजकाल खूपच जास्त झालेले आहेत. कशाला त्यांना स्टेजवर यायचंय? मी किती सुंदर आहे, माझ्याकडे बघा, माझा आवाज किती चांगला आहे, बघा मी कसं हाय लो करतो. ते हाय लो, तुमचं गाणं, तुमचं हे महत्वाचं नाही. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस आराधना करता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं नाव उंच करता, देवाचं सामर्थ्य उतरतं का? आणि लोक येशूकडे बघतात का? का तुमची इच्छा फक्त माझ्याकडे बघा, लुसिफर सारखं? तुम्हाला माहिती आहे आज अनेक असे लुसिफेरियन वर्शिप लीडर निघालेले आहेत. त्यांना काय दाखवायचे? स्वतःला दाखवायचे. मोस्टली खूप प्रॉब्लेम होतो अनेक चर्चेस मध्ये. काय होतं? जे वर्शिप लीडर आहेत त्यांच्यामध्ये घमंड येतो, गर्व येतो. त्यांना असं वाटतं मी एक तर सर्व आहे, मी जर लीड केलं तरच सर्व काय. नाही 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 नाही. हालेलुया. हालेलुया. येशू आहे तर सर्व आहे, देव आहे तर सर्व आहे. घमंड करू नका आणि गर्व करू नका. जे घमंडी आहेत आणि गर्विष्ठ आहेत ते तर वर्शिप लीडच करू शकत नाहीत. त्या तुमच्यामध्ये आत्म्याचा स्वभाव नाही, देवाचा स्वभाव नाही. तुमच्यामध्ये कुणाचा स्वभाव आहे? तुम्हाला तुमचं नाव उंच करायचंय. ज्यांना स्वतःचं नाव उंच करायचं ते देवाची सेवा करण्याच्या पण लायकीचे नाहीये. ज्यांना येशूचं नाव उंच करायचंय. हालेलुया. ना आपण पाहतो पाऊल काय म्हटला? मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आपल्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्त त्यावेळेसच दिसतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही फक्त स्टेजवर येऊन आराधना करत नाही, त्यावेळेस तुम्ही घरी असता, तुम्ही गुडघ्यावर येता 2-2, 3-3 घंटे, ज्यावेळेस तुम्हाला कोणच बघत नाही, त्यावेळेस तुम्ही त्या प्रभू येशूची आराधना करता. आणि ती खरी आराधना. आणि जो आराधक, जो व्यक्ती ज्यावेळेस कोणच त्याला बघत नाही, तो 2-2, 3-3 घंटे देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो आणि प्रभूची आराधना करतो, तो खरा आराधक आहे. त्याला फेमस नाही व्हायचं, त्याला येशूला प्रसन्न करायचं. कुणाला प्रसन्न करायचंय? येशूला. आराधनेचा उद्देश काय? उद्देश काय? देवाला खुश करणं, देव आनंदित झाला पाहिजे. लोक आनंदित नाही झाले. अनेक जण लोकांसाठी आराधना करतात. आजची आराधना काय इतकी, आजची आराधना काय चांगली नाही झाली. तुमच्यासाठी नव्हती आजची आराधना. येशूसाठी होती. प्रत्येक वेळेस जी आराधना आहे येशूसाठी आहे. आपण कोणत्या माणसासाठी आराधना करत नाही. हालेलुया. आपण येशूसाठी आराधना करतो. आमेन. हालेलुया. बायबल सांगते देव असे आराधक शोधते जे आत्म्याने व कशाने? आत्म्याने व आत्म्याने
व खरेपणाने त्याची आराधना करतील. आमेन. हालेलुया. अजून काय जास्त मला काही टाइम वेस्ट करता येणार नाही या विषयावर, म्हणून आपण आता पुढे जाऊया. आमेन. हालेलुया. म्हणून आराधक पण ओळखायला शिका, कोण खरे आराधक आहेत. हालेलुया. थोडं सांगतो तरी हालेलुया. पण मी खूप आराधक बघितले, खूप नाही का हे बघितले, लोक सिंगिंग करतात नाही का, आणि त्यांना वाटतं मी आराधना करत आहे. हालेलुया. पण मला जे खरे आराधक मी बघितले ना, खरोखर जे अंतःकरणापासून करतात ते ना, पाकिस्तान मध्ये जे आहेत ना आराधक, रियल आराधक आहेत, खरे आराधक आहेत, ते त्यावेळेस गीत गातात, देवाचं सामर्थ्यवान अभिषेक. ते गाणं पण गातात ना, ते असे नखरे नाही करत. त्याचे डोळे बंद असतात, हात वर असतात, प्रभूची महिमा करतात. त्यांना असं वाटत नाही माझ्याकडे बघा. म्हणजे मी असं बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. तर खरोखर ना, की जे खरे आराधक कोण आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आता महत्वाची गोष्ट, आदाम आणि हवा यांना त्या एदेन बागेमध्ये देवाने त्यांना आराधकच केलं होतं. आमेन. आणि तुम्हाला आणि मला देखील, आपण त्याचे लेकरं, देवाने आपल्याला कशासाठी बनवलं? त्याची आराधना करण्यासाठी, देवावर प्रेम करण्यासाठी. त्या आराधना करणं म्हणजे काय? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती कर. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आदाम आणि हवा जे देवाचे आराधक होते, देवाचे लेकर होते, देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनले होते, तर ज्यावेळेस त्यांनी सैतानाचं ऐकलं, ज्यावेळेस त्यांनी त्या सापाचं ऐकलं, सापावर विश्वास ठेवला. कुणावर विश्वास ठेवला? सापावर विश्वास ठेवला. कुणावर विश्वास ठेवला? आणि त्यांनी ते फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, आणि काय झालं? सापासारखे बनले ते. जे आदाम आणि हवा आशीर्वादित होते, फलद्रूप होते ना, पण आपण पाहतो ज्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं, त्याच्यामध्ये कुणाचा स्वभाव आला? सैतानाचा स्वभाव आला. कुणाचा स्वभाव आला? एक खूप छान गोष्ट आहे, आपण बघूया. आपण जर, मला असं वाटतं, आपण जर योहानाचं पुस्तक याचा 8वा अध्याय, आणि इथे या योहानाच्या पुस्तकामध्ये या 8व्या अध्यायामध्ये प्रियांनो, इथं आपण पाहतो की एकूण 40 आणि 41 वचन वाचा. त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे. येशू त्यांना म्हणाला, जर तुम्ही अब्राहमाची मुले आहात तर अब्राहमाची कृत्य करा. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले, त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारायला पाहता. अब्राहमाने असे केले नाही, तुम्ही आपल्या पित्याचे कृत्य करता. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म जार कर्मापासून झाला नाही, आम्हाला एकच पिता म्हणजे देव आहे. 42. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठविले. 44. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही,
कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. इथे बायबल सांगतं जे यहुदी लोक होते ते घमंड करायचे. काय घमंड करायचे? आम्ही कोण आहे? अब्राहमाचे संतान, आम्ही अब्राहमाचे लेकरं आहे की नाही? पण इथं येशू ख्रिस्त इथे गेला आणि येशू ख्रिस्ताने त्यांच्या समोर आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना कान दिले, लंगड्यांना पाय दिले. येशूने अद्भुत कार्य केलं. हालेलुया. आणि आपण पाहतो की मसीहाविषयी भविष्यवाणी केलेली आहे की तो मसीहा काय करेल? आंधळ्यांना दृष्टी देईल, बहिऱ्यांना कान देईल, लंगड्यांना पाय देईल. हालेलुया. पण प्रियांनो, असं झालं. हालेलुया. येशूने सर्व चिन्ह केले, पण यहुदी लोक काय म्हणायला लागले? हा देवापासून नाही. हा कोण आहे? हा बाल जबूल, हा दुष्ट आत्म्याच्या शक्तीने काय करतो? चिन्ह चमत्कार करतो. आणि येशूला ते दगड मारायला निघाले. त्या सर्वांनी दगड उचलले. आणि कारण तुम्हाला माहितीये की जुन्या करारामध्ये ना, जर कोण बोलल मी हा देवाचा पुत्र आहे, तर काय करायचं? ते लोक बोलायचे ह्याने काय केली? ब्लॅस्फेमी, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो ना, दुर्भाषण केलं, ब्लॅस्फेमी केली. आणि जो दुर्भाषण करतो त्याला ते काय करायचे? दगड घेऊन त्याला मारायचे. आणि इथं त्या सर्वांनी दगड उचलला. का? कारण येशू हे बोलत होता मी देवाचा पुत्र आहे. आपण आताच वाचलं येशूचा जन्म कशाने झाला? येशू ख्रिस्त कोण आहे? देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त काय माणसापासून त्याचा जन्म झाला नाही. पण आता महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त या यहुदी लोकांना काय म्हणाला? ऐका ना, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. तुम्हाला माहिती सैतान कोण आहे? प्रारंभापासून सैतानाची इच्छा काय? मनुष्य घातक, खून करणार आहे. सैतान कोण आहे? खून करणार आहे. सैतान कोण आहे? मारणार आहे, लबाडी करणार आहे. इथं आपण पाहतो की तो प्रारंभापासून मनुष्य घातक आणि तो सत्यात टिकला नाही. सैतान हा सत्यामध्ये टिकत. सैतानाला काय आवडतं? बायबल सांगतो तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सैतान कोण आहे? लबाड. आणि सर्वात पहिलं पाप कसं झालं माहितीये? सैतानाने काय केलं? आदम हवा बरोबर लबाडी केली. सैतान काय त्यांना बोलला? तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुम्ही काय बनाल? ते देवासमान नव्हते का? होते. तर त्यांना काय केलं? लबाडी. तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुम्ही बनाल. नाही, बायबल सांगतं देवाने ऑलरेडी त्यांना देवाने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं होते. आमेन. हालेलुया. हालेलुया. इथं आपण पाहतो येशू ख्रिस्त या यहुदी लोकांना काय म्हटलं? तुम्ही कोण आहे? तुमचा बाप कोण आहे? सैतान. आता मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये ते सर्व लोक आई बापाच्या द्वारे जन्माला येतात. जितके लोक आई बापाच्या द्वारे, ज्यांना आई आणि बाप आहे, ज्या सर्वांचा जन्म आई बापाच्या द्वारे झालेला आहे, ते सर्व सैतानाचे लेकर आहेत. कुणाचे लेकर आहेत? कारण ज्या सर्वांचा जन्म आई बापाच्या द्वारे झाला, आपण बघितलं पंजा, खापर पंजा, सर्वांचा स्वभाव. पण सर्वांचा स्वभाव कुठून आला? हा जो आदाम लबाड बनला आणि खून करणारा.
आज आपण पाहतो ना, माणसांना खून करायला, मारामारी करायला खूप आवडतं. म्हणून बघा पिक्चर सर्व बनवतात. आजकाल हिरो जी बंदूक घेतो, हजारो लोकांना एकच मारून टाकतो. आता ते जास्त वाढले, कारण आपण आता एकदम शेवटच्या काळामध्ये, आणि सैतान प्रयत्न करते सर्व मानव जातीने खूनी बनावं, गुंडे बनावं, भाई बनावं. काय बनावं? गुंडे. कारण सैतान कोण आहे? गुंड आहे. सैतान गुंड आहे की नाही? त्याला मारामारी करायला आवडतं, त्याला खून करायला आवडतं, त्याला लबाडी करायला आवडतं, आहे की नाही? आणि प्रियांनो, तेच गुण कुणामध्ये आले? सर्व मानव जातीमध्ये आले. सर्वांना ज्यांना बाप आहे, तुमच्यामध्ये आदामाचा स्वभाव आला. आपल्या सर्वांमध्ये कुणाचा स्वभाव आला? येशू ख्रिस्त काय बोलला? तुमचा बाप सैतान. या जगातील सर्व जे लोक ज्यांचा बाप एक माणूस आहे आणि ज्यांना एक आई आहे, त्या सर्वांचा बाप कोण आहे? सैतान. आणि म्हणून जर तुम्हाला सैतान हा बाप नको असेल, तर एक मार्ग पाहिजे. आमेन. हालेलुया. सैतानापासून मुक्ती पाहिजे. तुम्हाला तुमचा आपला बाप बदलायचा आहे, तर काय मार्ग नव्हता. हालेलुया. पण देवाने एक मार्ग काढला. हालेलुया. प्रियांनो, आपण आता येशूचा वाढदिवस साजरा करणार आहोत. पण येशूचा वाढदिवस, ज्याला आपण ख्रिसमस बोलतो, हा ख्रिसमस त्याचा उद्देश काय माहिती तुम्हाला? आपण जे सर्व लोक, आपला बाप सैतान होता, पण आता येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे आपण जिवंत देवाचे लेकरं बनतो. हालेलुया. एक देवाचे सेवक खूप छान रीतीने बोलले की देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र बनला. देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र बनला. का? की मनुष्याच्या पुत्राने देवाचं पुत्र बनावं. आमेन. हालेलुया. हालेलुया. काय? की आपण काय बनावं? देवाचा आपण पुत्र बनावं. आमेन. हालेलुया. तर आपण पाहतो प्रियांनो ना, की जो माणूस याचा बाप, प्रत्येक माणसाचा खरा बाप कोण आहे? सैतान, आहे की नाही? आणि म्हणूनच येशूचा जन्म माणसापासून झाला नाही. येशूचा जन्म पवित्र आत्म्यापासून झाला. आता बायबल सांगतं, देहाची कर्म तर उघड आहेत. जात कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, राग, तट, फुटी, भांडण, मारामारी, कुटाकुटी. तुम्हाला माहिती आहे, आदाम आणि हवा यांनी ते फळ खाल्लं. तुम्हाला माहिती आहे का काय झालं? सर्वात पहिली गोष्ट ही झाली, ते आत्मा होते, पण आदाम आणि हवा त्यांना वाटलं आपण शरीरच. काय झाले? ते शरीर. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं त्यावेळेस काय झालं माहिती प्रियांनो? त्यांचा आत्मा, कारण देवाने माणसाला काय बनवलंय? देव कोण आहे? आपण कोण आहे? त्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं, आत्मा मेला. कोण मेलं? तर बायबल सांगतं, देवाने आदाम आणि हवा यांना काय बोललं होतं? जर तुम्ही ते फळ खाल्लं, तुम्ही खास मराल. त्यांनी फळ खाल्लं, तर नंतर ते जिवंत होते ना, ते तर मेले नाही. मेले का? फळ खाल्ल्यावर लगेच मेले? मग काय मेलं? आत्मा मेला.
देवाचा स्वभाव, आत्म्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. हालेलुया. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ, प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता. हा देवाचा गुण आहे, देवाचे गुण आहे. आत्म्याच्या द्वारे. देहाचं फळ काय? जाड कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा. म्हणून सर्व जग आज कसं आहे? कशामध्ये? जाड कर्मामध्ये, व्यभिचारामध्ये, मारामारीमध्ये, रागारागीमध्ये, तट, फुटी. सर्व जगातल्या लोकांमध्ये कोणते गुण आहेत? ज्यांना एक माणूस बाप आहे, ज्यांचा माणूस कोण आहे? ज्यांचा बाप कोण आहे? माणूस आहे. त्याच्यामध्ये कुणाचे गुण आहेत? सैतानाचे गुण भरलेले. राग येतो त्यांना, लगेच खून करायला. आजकाल तर इतकं कठीण झालं. तुम्हाला माहिती, जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये, एकदा असं झालं, मी असंच चाललो होतो आणि तुम्हाला माहिती, रात्रीची वेळ होती, मी कार मध्ये होतो आणि 2-3 लोक माझ्या बरोबर होते आणि एक माणूस मध्ये रस्त्यामध्ये गाडी चालवतोय. ओके. आणि मी हॉर्न दिला त्याला, कारण सारखाच तो मध्ये येत होता. जोरदार तिथं हॉर्न दिला. लगेच त्यांनी गाडी अशी नाही का इथं घेतली आणि इतका नाही का एकदम विचित्र शिव्या द्यायला लागला, भांडण करायला लागला आणि मी तुझा खून करून टाकल. चुकी कुणाची आहे? तो रोडच्या मध्ये गाडी चालवते, आहे की नाही? तर प्रियानो, असे गुण या जगामध्ये लोकांमध्ये, आणि आजकाल ते खूप जास्त झाले. म्हणजे मी पेपर वाचतो ना, अनेकदा असं होतं, कोण हॉर्न वाजवते आणि मग तो माणूस त्याला साईडने द्यायची, तो तसाच मध्ये चालवायचा. तो हॉर्न दिला, तो काय करतो? गाडी थांबवतो आणि खून करून टाकतात, एकमेकांचे खून करून टाकतात. म्हणजे विचार करा, आज अशी परिस्थिती आहे आणि बायबलमध्ये लिहिले शेवटच्या काळामध्ये काय होईल? वाईट दिवस येतील आणि ते होते आपल्या डोळ्यासमोर. ओके. तर खरोखर आपण पाहतो, जो माणूस आहे, प्रत्येक पापी माणूस, त्याचा बाप कोण आहे? सैतान. आणि हा सैतान काय करतोय ते येशू ख्रिस्त बोलला. काय बोलला? तो प्रारंभापासून काय? मनुष्य घातक, माणसांना मारणारा आणि लबाडी करणारा. मग हा स्वभाव तुम्ही बघा, माणसामध्ये अजून एक स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे? लबाडी करण्याचा. हालेलुया. इतकी लबाडी करतात. कुठे ब्रदर? त्यांच्या साहेबाने फोन केला, कुठे तुम्ही? ऑफिस मध्ये का? तो बाहेर जाऊन चहा पीत बसलाय, इकडे तिकडे फिरतोय. हा सर ऑफिस मध्येच आहे. काय केली? लबाड. आणि प्रियांनो, आपण पाहतो हे दोन्ही गुण देवाच्या लेकरांमध्ये नसायला पाहिजे. जर आपण बोलतो देव माझा बाप आहे, येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, तर येशू ख्रिस्त बोलला मार्ग, सत्य आणि मीच आहे. हालेलुया. तर आपल्यामध्ये एक स्वभाव पाहिजे, काय? नेहमी सत्य बोलणार, मी लबाडी करणार नाही. खोटे बोलणारे लोक यांच्यामध्ये कोणाचा स्वभाव आहे? दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये ना भांडण करण्याचा स्वभाव नको, मारामारी करण्याचा स्वभाव नको, खुनाखुनी करण्याचा स्वभाव नको. हा कुणाचा स्वभाव आहे? सैतानाचा स्वभाव आहे. आज अनेक जण त्या पिक्चर बघत आहेत, सिरियल मध्ये बघत आहेत, सगळीकडे नुसतं मारामारी आणि खुनाखुनी चालू आहे. आणि सैतान काय करते? जगामध्ये लोकांच्या मनावर अशी प्रोग्रॅमिंग करत आहे. प्रोग्रॅमिंग हे नॉर्मल आहे, हे असंच आहे, जग असंच आहे की नाही? तर प्रियांनो, आपल्याला सावध राहणं खूप गरजेचं आहे. आमेन. हालेलुया.
आता सर्वात महत्वाची गोष्ट, माणसाचा बाप सैतान आहे. तर प्रियांनो, हालेलुया, त्या सैतानापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. हालेलुया, त्या सैतानाच्या गुलामगिरीमधून आपण मुक्त होऊ शकतो. हालेलुया. आणि त्याच्यासाठीच येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? आपण हा जो बाप होता, आपला बाप बदलावा. आपला बाप बदलावा. आमेन. आणि कसं होणार पण? प्रियांनो, त्याच्यासाठी बायबल सांगतं, येशू ख्रिस्त बोलला, तुमचा नवीन जन्म व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? नवीन जन्म. हालेलुया. येशू ख्रिस्त बोलला, हालेलुया ना, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत. बायबल इथं सांगते, देहापासून जन्मलेले देह आहेत. योहान याचा 3रा अध्याय, आणि इथं मी 5 पासून पुढे वचन वाचत आहे. बायबल इथं सांगतं, सर्व बोला, देहापासून जन्मलेले देह आहेत. तर मी तुम्हाला बोललो, जर तुम्हाला एक बाप आहे, शारीरिक बाप, तर आपण सर्वजण जे देहापासून जन्मलेले कोण आहे? देह आहेत. पण बायबल इथं सांगतं, प्रियांनो, सर्व बोला, आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तर आपला कशाने जन्म झाला पाहिजे? आत्म्याने जन्म झाला पाहिजे. हालेलुया. आणि ते येशू ख्रिस्त बोलला, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका. हालेलुया. आता येशूकडे एक मोठा पंडित आला होता, त्याचं नाव होतं निकोदेम. तो बोलला, मी 70 वर्षाचा म्हातारा आहे. किती वर्षाचा? आता माझा नवीन जन्म कसा होईल? मी काय माझ्या आईच्या उदरामध्ये पुन्हा घुसायचंय 70 वर्षामध्ये? तर आई तर पाहिजे ना, आई तर मेली ऑलरेडी. हा 70 वर्षाचा आहे, मग मी माझ्या आईच्या उदरामध्ये कसं घुसणार? हालेलुया. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताने प्रियांनो एक अद्भुत उत्तर दिलं. हालेलुया. स्वर्गातून उतरलेला 13 वचन, व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसे मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो बोला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. हालेलुया. तर प्रियाने, इथं आपण पाहतो 16 वचन आपल्या सर्वांना माहिती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली. आपण सर्वजण बोला एक सर, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सोऱ्या टाळ वाजून आला. हालेलुया. ओ रबा रियांदा रबा शेकेरियांदा रबा फायर. हालेलुया. तुझ्या आपण बघितलं, प्रत्येक माणूस हा कोण होता? सैतानाचं लेकरू. सर्वांचा बाप कोण आहे? जे पाप करतात, जे खून करतात, जे मारामारी करतात, जे लबाडी करतात, जे शिव्या देतात, त्याचा बाप कोण आहे? सैतान. कारण सैतानाचे गुण आहे, सैतानाचा स्वभाव आहे की नाही? पण खरोखर देवाची किती महान कृपा. देवाने काय केलं प्रियांनो? आपला नवीन जन्म व्हावा. आपला बाप
बदलावा आणि आपण पुन्हा एकदा जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या बनावे, म्हणून देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर मेला. त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा झाले. आमेन. हालेलुया. तो मेला आणि त्याला त्या कबरीमध्ये गाडण्यात आलं. तर प्रियांनो, ज्यावेळेस त्याला कबरीमध्ये गाडण्यात आलं, तो येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. 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 आणि प्रियांनो, ज्यावेळेस तो जिवंत झाला, ज्यावेळेस येशू ख्रिस्त काय झाला? जिवंत झाला. तुम्हाला माहितीये काय झालं? येशू ख्रिस्ताचा नवीन जन्म झाला. कारण येशू मेला होता ना क्रूस खांबावर, येशू ख्रिस्त, आणि त्याच्याबरोबर कोण मेलं? तुम्हाला माहिती आहे, येशू त्या वधस्तंभावर मेला. येशूने कोणतं पाप केलं होतं? येशूने किती लोकांना मारलं, किती लोकांचा खून केला? येशूने कोणती वाईट गोष्टी केली होती? मग कोणी पाप केलं? सर्वांचं पाप कोणी घेतलं? येशूने त्याच्यावर घेतलं. हालेलुया. आपल्या सर्वांचं पाप येशूने त्याच्यावर घेतलं. आणि प्रियांनो, ज्यावेळेस येशू मरत होता, ती आपल्या सर्वांची शिक्षा होती. म्हणजे आपण सर्व येशू बरोबर त्या वधस्तंभावर मेलो. राबा. हालेलुया. ज्यावेळेस त्याला गाडलं, म्हणून बायबल सांगता आपल्याला त्याच्याबरोबर गाडण्यात आलं. आणि येशू मरणातून तिसऱ्या दिवशी काय झाला? आता येशू का जिवंत झाला? तुम्हाला माहिती, येशूने एक जरी पाप केला असतं तर तसाच मेलेला राहिला असता. पण येशूने एक पण पाप केलं नव्हतं. आणि म्हणून जे येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. ते 100% शुद्ध आहे, 100% पवित्र आहे. हालेलुया. आणि मग म्हणून इथे बायबल सांगतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर, सर्व मला विश्वास ठेवतो. पुन्हा बोला, जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. इथं 15व्या वचनामध्ये पण म्हटलं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. आदामाने हव्वाने कुणावर विश्वास ठेवला? कुणाच्या शब्दांवर विश्वास ठेवला? सैतानाच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे केलं. पण आता जर तुम्ही आणि मी देवाच्या वचनावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू, तू माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझा प्राण दिलास, माझ्या पापासाठी तू मरण पावलास, आणि माझा 100% विश्वास आहे की प्रभू येशू तू मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालास. हालेलुया. आज मी तुला माझा प्रभू करतो, तू माझा मालक आहेस, तू माझा देव आहेस. प्रभू येशू ख्रिस्त माझा देव आहे. हालेलुया. त्यास अंतःकरणापासून तुम्ही हे बोलता, त्यास काय होतं? तुमचा बाप बदलून जातो, आपला नवीन जन्म होतो आणि आपण जिवंत देवाचे लेकरं बनून जातो. रबा बा ओ रबा बाबा रियांका रबा शेकेरिया. हालेलुया. आणि म्हणून योहानाचं पुस्तक याचा 1ला अध्याय, आणि प्रियांनो इथं असं म्हटलं 12 वर्षामध्ये, परंतु जितक्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर, त्याच्या बलिदानावर, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. आपण कशी देवाची मुलं बनतो?
जे सर्व या जगामध्ये एका माणसापासून जन्मलेले ते सर्व सैतानाचे लेकरं आहेत. जरी त्याचा बाप आहे, ओके, मानवी बाप, तो पण त्याच्यामध्ये पण आदामाचा स्वभाव होता. पण प्रियांनो, हालेलुया, जस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, हालेलुया, त्यास काय होतं प्रियांनो, आपला नवीन जन्म होतो. जसा येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. येशू काय झाला मरणातून? येशू काय झाला मरणातून? आपण पण मरणातून जिवंत होतो. हालेलुया. आणि म्हणून इथे बायबल सांगतं, जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, बोला त्याला सार्वकालिक जीवन, बोला सार्वकालिक जीवन, कधीही न संपणारे जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. आता बोला, मला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. मला सार्वकालिक जीवन मला प्राप्त झालं आहे. सार्वकालिक जीवन माझ्या शरीरामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे, माझ्या आत्म्यामध्ये आहे, माझ्यामध्ये जीवन आहे, माझ्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. ओ हालेलुया. आता खूप महत्वाची गोष्ट झाली. इथं बायबल सांगतं, जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व बोला सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आता सार्वकालिक जीवन म्हणजे काय? जो ईश्वर विश्वास ठेवतो त्याला काय मिळतं? म्हणजे काय? कधीही न संपणार जीवन. आता प्रियांनो, आपण आताच वाचलं, जो सैतान आहे हा पहिल्यापासून काय करतो? सैतानामध्ये काय भरलंय? कुठून कुठून मरण भरलंय. त्याला मारायला आवडतं, त्याला त्रास द्यायला आवडतो, त्याला लोकांना आजारी करायला आवडतं, त्याला गुंडागिरी करायला आवडतं. जो सैतान आहे प्रियांनो, त्याचा स्वभाव कसा आहे? गुंड्यासारखा, मारामारी करणारा, भांडण करणारा. पण प्रियांनो, इथं बायबल सांगतं, जो कोणी आता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये एक अद्भुत अद्भुत आणि अद्भुत कार्य होतं. आमेन. काय होतं आपण बघूया. आपण जर पहिले योहान याचा 4था अध्याय, पहिले योहान याचा 4था अध्याय आणि यावेळेस आपण एक खूप 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 महत्वाचं वचन आपण वाचूया. हालेलुया. ओके, तर यावेळेस पियानो आपण पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि यावेळेस आपण 14 आणि 15 वचन वाचूया. 14. आपण बंधुजनावर प्रीती करीतो. सर्व बोला, आपण बंधुजनावर प्रीती करतो. सर्वजण बोला, आपण बंधुजनावर प्रीती करतो. काय करतो आपण? आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर काय करतो? प्रीती करतो. हा, वाचा. ह्यावरून आपल्याला कळून येते की, ह्यावरून, सर्व बोला, ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. बोला, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. बोला, जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.
जो माणूस काय करत नाही, चर्च मधल्या लोकांवर प्रेम करत नाही. तुम्ही सर्वांबरोबर भांडण करता, जिथे गेले तिथे लगेच घालच करायची. इथं जा, तिथं जा, तिथं जा, कुठं जगामध्ये जा. तुम्हाला काय दिसतं लोकांच्या जीवनामध्ये? वाईटच. हा लय वाईट आहे, तो लय वाईट आहे, तो लय वाईट आहे, तो लय वाईट आहे, तो लय वाईट आहे. हा तर विचारूच नका, तो तर विचारूच नका, तो तर विचारूच नका. या जगामध्ये चांगलं तर कोण आहे मग? फक्त तुम्ही. लुसिफर सारखे. मी लय भारी. बायबल सांगतो, जो प्रीती करत नाही, जर तुम्ही तुमच्या भावावर, तुमच्या बहिणीवर, तुमच्या शेजाऱ्यावर, तुमच्या चर्च मधल्या लोकांवर, तुमचे जे शेजारी आहेत त्यांचा कोणताही धर्म असू द्या, कोणताही धर्म असू द्या, येशू बोललं सर्वांवर प्रेम करा. येशू बोलला तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. कुणावर प्रेम करा? हालेलुया. कुणावर प्रेम करा? बायकोवर. बायकोवर नाही करणार मी प्रेम. जर तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करत नाही तर वचनाप्रमाणे तुम्ही देवाचं लेकरू नाही. जर तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करत नाही तर तुमच्यामध्ये कोणाचा गुण आहे? जर एक बायको आपल्या नवऱ्यावर प्रेम करत नाही, त्याचं तोंड बघाय मला बघायला बघूशी वाटत नाही. काय बोलतात? मला त्याचं तोंड बघायचं नाही. हालेलुया. तो शत्रूपेक्षा पण बदतर आहे. कोणाचे पुत्र आहेत तुम्ही? कोणाचे लेकर आहेत तुम्ही? कारण तर बायबल सांगतो प्रियांनो, जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया. मर्डरर होण्यासाठी खूनच केला पाहिजे असं काही नाही. खुनी माणूस म्हणजे कोण? खुनी माणूस म्हणजे जो सर्वांचा द्वेष करतो. तो बोलतो ना, हा मेला तर मला खूप आनंद होईल, त्याने मरावं, पटापटा मरावं ना अशा लोकांनी. वाटतं का कधी कधी तुम्हाला? पटापटा मरावं अशा लोकांनी, मग मला आनंद होईल. कोण आहे आतमधून? कोण बोलते? नरहिंसक एदेन बागेमध्ये कोण होतं? हालेलुया, हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपला नवीन जन्म झालेला आहे, आपल्याला जर येशू ख्रिस्त काय बोलला? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय? त्याला काय मिळावं? तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. तर तुम्ही मरणाच्या गप्पा करू शकत नाही. तुम्हाला असं वाटणारच नाही ह्यांनी मारावं, त्यांनी मारावं, त्यांनी मारावं, त्यांनी मारावं. हे मरण कुणाला आवडतं? जे देवाचे लेकर आहेत प्रियांनो, जे खरे देवाच्या आत्म्याने बनलेले, ते मेलेल्या लोकांना जिवंत करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने काय केलं? त्याची दुश्मनी झाली त्या परुषी लोकांबरोबर, आणि येशू ख्रिस्त काय बोलला? ए चलते खाक हो जा, मर जा. येशूने काय केलं? परुषी लोकांना जिवंत जाळून टाकून दिलं. असं लिहिलं बायबल मध्ये. मग काय केलं येशू? येशू
येशूने प्रियांनो जर तुम्ही बघितलं मेलेल्या लोकांना जिवंत केलं, लाजराला जिवंत केलं, विधवेच्या मुलाला जिवंत केलं, यायरेच्या कन्याला, आणि हे फक्त 3 लिहिलेले आहेत. पण मला असं वाटतं येशूने अजून खूप लोकांना जिवंत केलं. जे देवाचे लेकरं आहेत ते मेलेल्या लोकांना जिवंत करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचे लेकरं द्वेषामध्ये चालत नाहीत, रागामध्ये चालत नाहीत. इथं बायबल सांगतं जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. इथं बायबल सांगतं जो बंधूचा द्वेष करतो तो काय खुनी आहे, आणि कोणीही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला. आणि इथं बायबल सांगतं ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला, यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. आमेन. तर आता हे खूप अजून मी 1 घंटा तुम्हाला सांगू शकतो. हालेलुया. पण पुढच्या संडेला आपण ऐकूया पुन्हा एकदा. हालेलुया, हालेलुया. पण तुम्हाला समजलं का जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय समजलं का तुम्हाला? जीवन म्हणजे आपल्याला बाप बदलावा लागेल. आपला बाप आदाम नकोय आता, सैतान नको. कारण सैतान तुम्हाला माहिती आहे आदामाचा बाप कोण बनला? सैतान. सैतानाचे गुण त्याच्यामध्ये भरले. घमंड, गर्व, जारकर्म, अशुद्धपणा, मारामारी, खून, लबाडी. ज्यावेळेस तुम्ही बायबल सांगतं जितक्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळाला. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ काय? ज्या क्षणी तुम्ही खरोखर अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता की येशू तू माझ्यासाठी मेला, तुला पुरलं आणि तुला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालं, त्या क्षणी देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो. देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो. आणि त्यालाच म्हटलं आत्म्याने जन्म. येशू काय बोला? देहाने जन्मलेलं देह आहे आणि आत्म्याने जन्मलेले आत्मा आहेत. आणि हा आत्मा आपल्यामध्ये कधी येतो? ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता. आमेन, हालेलुया. आणि ज्यावेळेस तो आत्मा येतो देवाचा स्वभाव येतो. आत्मा आल्यावर काय होतं? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ काय? प्रीती. प्रीती आहे तर तुम्हाला जीवन आहे. जर तुम्ही प्रीतीमध्ये राहता तर तुम्हाला जीवन आहे. आणि जर आपण प्रीतीमध्ये राहत नाही तर इथे बायबल सांगतं आपण कशामध्ये राहतो? मरणामध्ये राहतो. मरण हे समजू नका जीव गेला, श्वास संपला, धडधड बंद झाली, ब्रेन बंद झाला. मरण म्हणजे ते नाहीये. मरण म्हणजे द्वेष करणं, मरण म्हणजे रागाने वागणं, मरण म्हणजे लबाडीमध्ये चालणं. आणि जीवन म्हणजे काय? प्रीतीमध्ये चालणं. हालेलुया. आपल्याला ही प्रीती काय आपल्यामध्ये नाहीये, ही प्रीती स्वर्गातून आपल्यामध्ये येते. देवाच्या आत्म्याने आपण भरतो आणि मग आपण प्रीतीने भरतो आणि आपण प्रीतीमध्ये चालतो. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट या जगामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर काय? देवाच्या आत्म्याने भरा. आत्म्याने भरत राहा, भरत राहा, भरत राहा, भरत राहा, भरत राहा. तर तुम्ही देवाच्या प्रीतीने भराल आणि तुम्ही प्रीतीमध्ये चालाल, म्हणजे तुम्ही जीवनामध्ये चालाल. हालेलुया. पण इतकंच नाही, ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने भरता प्रियांनो, जे तुम्हाला हात लावतं तो माणूस आजारी असू द्या तो निरोगी होऊन जातो. जो माणूस शापित आहे तुम्हाला तुमच्या जवळ येतो, तुम्ही प्रार्थना करता तो शाप निघून जातो, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतात. का? कारण जीवन आता तुमच्यामध्ये आलं. आणि मग येशू ख्रिस्त बोलला जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या. तर तुम्हाला काय बनायचंय? जीवन देणारं बनायचंय का मरण देणारं सैतानासारखं बनायचंय? हालेलुया. तर प्रियांनो खरोखर आपल्याला जीवनामध्ये रोज चालायचंय. आमेन.
ओके, आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया आजच्या वचनासाठी. हे वचन खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं आज प्रत्येकाला ते वचन समजलेलं आहे. आमेन. आणि मला असं वाटतं की आजपासून तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल झालेला आहे असा मी विश्वास ठेवतो की तुम्ही आजपासून प्रीतीमध्ये चालणार आहात, तुम्ही आत्म्यामध्ये चालणार आहात. आत्म्याचं फळ तुमच्यामधून दिसणार आहे, सहनशीलता तुमच्यामधून दिसणार आहे. हालेलुया. सर्व राग कटकट करण्याचा स्वभाव तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहे. प्रत्येक पती आपल्या पत्नीवर प्रेम करणार आहे, प्रत्येक पत्नी आपल्या पतीवर प्रेम करणार आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती ना तुमच्या शेजाऱ्यांवर तुम्ही प्रेम करणार आहे. जसे देव जगातल्या सर्व लोकांना बघतो, तुम्ही देवाच्या डोळ्याने, प्रेमाच्या डोळ्याने सर्व जगाला बघणार आहात. हालेलुया. आणि हे जीवन आहे, हे जीवन आहे. आणि जर तुम्ही असं जगला, तुम्ही आशीर्वाद 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 आशीर्वादामध्ये जाणार आहात. हालेलुया. नंतर आपण याच्या उलट गेलो, द्वेष द्वेष, भांडण भांडण, मारामारी, तुम्ही खाली 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 खड्ड्यात जाणार आहे, शेवटी नरकात जाणार आहे. हालेलुया. तुम्ही आज प्रभू येशूला धन्यवाद द्या की प्रभू तुम्हाला जिवंत देवाचं लेकरू बनवलंस. मी आता सैतानाचं लेकरू नाहीये, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. सर्वजण आपले दोन्ही हात उंच करा आणि सर्वजण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या. ओ राबा बाबा रियांदा राबा शेंदोरोबो सेकेतेरे बेरियांदा राबा शेरियांदा राबा. सर्वजण प्रभू येशूची स्तुती करा, धन्यवाद द्या, परमेश्वराच्या नावाला महिमा द्या. ओ राबा बाबा रियांदा राबा शेरियांदो. फायर फायर फायर. या क्षणी देवाचं जीवन, जो प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करते, क्षमा करते. ओ राबा, जो प्रत्येक व्यक्ती बोलते मी लबाडीमध्ये चालणार नाहीये, मी द्वेषामध्ये चालणार नाहीये, मी भांडणामध्ये चालणार नाहीये, तर पित्या मी सर्वांवर प्रेम करणार आहे. पित्या तू माझा नवीन जन्म होऊ दिला. सर्व मुला पित्या धन्यवाद. मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे. मी जाहीर करते या विश्वासाच्या द्वारे या क्षणी माझा नवीन जन्म झाला. मी स्वीकार करतो सार्वकालिक जीवन माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये उतरून आला आहे. या क्षणी माझा आत्मा जिवंत झाला आहे. मी आत्मिक आहे, देव आत्मा आहे आणि मी देवाचं लेकरू आहे. धन्यवाद पित्या. येशूच्या नावामध्ये तुम्हाला नवीन उत्पत्ती बनवलंस. जुनं सर्व होऊन गेलं, सर्व काही नवीन झालं आहे. माझ्यामध्ये देवाचा स्वभाव आहे, माझ्यामध्ये देवाची प्रीती आहे, माझ्यामध्ये देवाची पवित्रता आहे, माझ्यामध्ये देवाचा प्रकाश आहे, माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. माझा नवीन जन्म झाला आहे. मी आता देवाचं लेकरू आहे. धन्यवाद. ओ राबा बाबा रियांदा राबा शेकेरिया राबा सेंदेरे बेरियांदा राबा शेकेतेरे बेरिया.
Oh, fire, 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 fire. तो परमेश्वर या क्षणी अनेकांना त्याच्या आत्म्याने भरवतो. तुम्ही येशूचा स्वीकार केला, आता पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तो पवित्र आत्मा तुम्हाला जीवन देते. तो पवित्र आत्मा त्याच्या अभिषेकाने तुम्हाला राबा बाबा ओ राबा बाबा रियाम दाराबा रियाम दरेबे रियाम. प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं सामर्थ्य, देवाचा आत्मा. ओ रियाम दाराबा शेबे रियाम दरबो सोरियाम दाराबा शेकेरिया रिबेरियाम दरबो सोरियाम दाराबा शेरिया रिबेरियाम दरबो सोरियाम दाराबा मेंदेरेबेरियाम दाराबा से जीवन 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 सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन. हालेलुया हालेलुया. सार्वकालिक जीवन. ओ परमेश्वराचा स्वभाव, त्याची प्रीती, त्याची शांती तुझ्या जीवनामध्ये या क्षणी राबा बाबा बाबा बारियांदो रोबो सोकोरिया मांथेरे बेरियांदा राबा शेरिया. Fire, 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 fire. येशू तुझ्या नावामध्ये प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकाराला आम्ही नष्ट करत आहे. येशूच्या नावामध्ये इदानेला प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुझा रोग आम्ही मोकळं करत आहे. येशू तुझ्या नावामध्ये राबा बाबा रियांदा राबा शेरिया ओ रियांदे बेरियांदा राबा सिरारिया कोंथेरे बेरिया. सर्व सैतानाचं जोखड तुटून गेलेले, सर्व शाप येशूच्या नावामध्ये आम्ही तोडत आहे. सर्व खांद्यावर ठेवलेलं ओझं निघून जाते. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर उतरून येते. Fire, 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 fire. प्रभू तुझे सर्व आशीर्वाद आम्ही मोकळे करते, उन्नती आम्ही जाहीर करते. तुझे लेकरांच्या कामामध्ये हात घालतील, त्यामध्ये बरकत दिलीस. धन्यवाद प्रभू. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला समृद्धी केलंस, प्रत्येकाला धनवान केलंस, प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वर्गाचे आशीर्वाद मोकळे केलेस. Fire, 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 fire. Oh, धन्यवाद. सर्वदा प्रभू येशूला धन्यवाद द्या. ओम दाराबा बारियांदा राबा शेरिया. Fire. प्रभू तुम्हाला आशीर्वादित केलं. धन्यवाद. सर्व मला प्रभू धन्यवाद. तुला बसलेल्या माराने या क्षणी निरोगी झाला. येशू तुझ्या नावामध्ये मला आशीर्वादित केलं, मला विजयी केलं. धन्यवाद प्रभू येशू. माझं घर तू बदलून टाकलंस, प्रत्येक व्यक्तीला बदलून टाकलंस. धन्यवाद प्रभू येशू. माझ्या लेकरांना दर्शन दिलंस, माझ्या पतीला बदलून टाकलंस. धन्यवाद प्रभू येशू. माझ्या पत्नीला बदलून टाकलंस. धन्यवाद प्रभू येशू. तुझा स्वभाव, तुझा आत्मा, तुझं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये कार्य करतो. धन्यवाद येशू. जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ओ रामा बाबा शेरिया. प्रभूने आपल्याला आशीर्वादित केलेले, प्रभूने आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरलेले, प्रभूने आपल्याला विजयी केलेले. कारण की देवाचा आत्मा आहे म्हणजे जीवन आहे. पवित्र आत्मा म्हणजेच जीवन आहे. पवित्र आत्मा म्हणजे जिवंत पाण्याच्या नद्या आहेत. हालेलुया. तिथं तुमच्या जीवनामध्ये जे सर्व थांबलेले आज या क्षणी उघड झाले. आमेन.